बघा शेंगदाण्याचा कूट, लाल ते गरम मसाला आहे हा घरातला, हळद आणि मीठ. आता आपण हे सगळे एकजीव करून घेऊ बघा. या मिरच्या तिखट असतात म्हणून तिखट कमी घ्यायचं, पण तळ्यावर मिरची एक नंबर लागते बघा. सगळं एकजीव करून घ्यायचं. मस्त आता झालं. आता आपण मिरच्यात भरून घेऊ. मस्त आता मी मिरच्यात भरून घेतो. चांगले भरायचे बरं कच्च, बरं खायला चांगलं. अशी मिरची जर तळली ना, माणूस एक चपातीच्या ऐवजी 2 चपात्या, ज्वारीच्या भाकरी संग एक भाकर खाण्याच्या ऐवजी 2 भाकरी नक्कीच खाईल. या मिरच्या तिखट असतात म्हणून मी थोडंसं गरम मसाला टाकते. सगळ्या मिरच्या तळून घेतल्या. तर आता आपण हे बघा तेल ठेवलं गरम करायला. सगळ्या एक एक मिरची टाकून घेऊ. आणि मसाला शेंगदाणे वाटताना ना, शेंगदाण्यामध्ये थोडंसं पाणी टाकायचं. शेंगदाणा ओलावा करून घ्यायचा. कारण की मग कूट नाही का तळलं का बाहेर पडत नाही. नाही तर मसाला बाहेर येतो ना, मिरची एकीकडे जाते. तसं न होण्यासाठी शेंगदाणे वाटताना थोडंसं पाणी टाकून ओलावा करून घ्यायचा आणि मग मिरच्या तळून खायच्या अशा मस्त. मिरच्या तळ्यात पण मसाला बघा जरा पण बाहेर नाही. आता आपण शेंगदाणे जरा ओलसर केले ना, तर मसाला बाहेर येत नाही. मिरच्या पण चांगल्या तळ. बघा आता आपल्या सगळ्या मिरच्या तळून झाल्या. मिरच्या मस्त तळून झाल्या. आता आपल्या इकडं 10 मिनटं तळून घेऊ.